नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। 4 दिवसावर गुढीपाडवा आलाय, तर गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड रेसिपी येथे बनवत आहे। आणि हे श्रीखंड कसे बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा, इथे 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि हे दूध चांगलं गरम करून उकळवून घेतलेलं आहे। त्यानंतर थंडही करून घेतलेलं आहे, म्हणजे अगदी कोमट आहे। म्हणजे इथे कोमटच आपल्याला दुधामध्ये दही लावून घ्यायचे। तर बघा, हे घट्टसर दही आहे आणि हे 2 चमचे दही मी या दुधामध्ये घालून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेते। बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कोमट दुधामध्येच दही घालून घ्यायचं, म्हणजे दही छान होतं। आणि त्यानंतर आपल्याला हे झाकण ठेवून एक रात्रभर किंवा 5 ते 6 तासांसाठी आपल्याला हे ठेवायचं आहे। तर बघा, इथे 5 ते 6 तासानंतर किंवा तुम्ही रात्रभर ठेवलं असेल तर रात्रभरानंतर या पद्धतीचं असं हे दही आपलं तयार होतं, अगदी घट्टसर। तर हे आपल्याला दही आता एक बाउल घ्यायचा आहे, त्यावरती अशी गाळणी घ्यायची आहे आणि त्यावरती एक स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आहे। असं पातळ कपडा अंथरून घ्यायचा आहे आपल्याला यावरती स्वच्छ, आणि त्यावरती हे दही घालून घ्यायचे। बघा, या पद्धतीने पूर्ण दही यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचे, म्हणजे ते कापडातून पूर्ण पाणी असं खाली निचरून जाईल। बघा, या पद्धतीने बघा असं पाणी खाली निघतंय। बघा, त्यानंतर आपल्याला हे पाणी काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला ह्या कापडाची अशी 4ही कोपरे पकडून अशी गाठ बांधून घ्यायची। तर बघा, या पद्धतीचं असं होतं ते पूर्ण पाणी यातलं आपल्याला निचरून घ्यायचंय। तर बघा, असं या पद्धतीने पकडून अशी व्यवस्थित घट्ट अशी गाठ बांधून घ्यायची आहे। बघा, जेवढं घट्ट बांधतो तेवढं ते पाणी लवकर निघतं, त्यामधनं निचरतं म्हणजे। तर या पद्धतीने अशी आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे। बघा, आणि हे चाळणीमध्येच आपल्याला पुन्हा हे रात्रभर किंवा 4 ते 5 तास ठेवलं तरीही चालेल। तर आपण इथे रात्रभर ठेवणार आहोत। बघा, या पद्धतीचं हे पाणी निघतं। त्यानंतर आपल्याला हे बघा, ही चाळणी अशी ठेवायची आहे। हे बघा, म्हणजे ते पाणी असं निचरतं त्यामधनं। त्यानंतर आपल्याला असं ते पाणी थोडंसं निचरून घेऊन चाळणीमध्येच असं ठेवायचं आहे आणि वरतून झाकण ठेवायचं आहे। तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल किंवा फ्रीजच्या बाहेर ठेवलं तरीही चालेल। बघा, एक रात्रभर ठेवलं होतं मी। त्यानंतर बघा, या पद्धतीने अगदी कोरडं झालेलं आहे। बघा, पूर्ण पाणी यातलं निचरून गेलेलं आहे। बघा, इथे असं। आणि आता आपल्याला हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे, म्हणजे इथे आता आपला हा चक्का तयार झालेला आहे, श्रीखंडासाठी लागतो तो। बघा, या पद्धतीने हा चक्का तयार होतो इथे। आता आपण हा बाउलमध्ये काढून घेऊ। बघा, आता आपल्याला श्रीखंड बनवायचे आहे। तर बघा, हा एक मोठा गोळा आहे चक्क्याचा। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। त्यानंतर 7-8 काजू घेतलेले आहेत कट करून, 7-8 बदाम घेतलेले आहेत थोडेसे उभे काप करून। त्यानंतर थोडंसं केसर इथे दुधामध्ये भिजवून घेतलं आहे आणि 4-5 इथे पिस्ता घेतलेला आहे कट करून। आणि आता आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे चक्का। तर इथे चक्का फेटायला खूप मेहनत लागते, बराच वेळ चक्का असा फेटावा लागतो। तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता, म्हणजे लगेचच होईल। त्यानंतर आपल्याला यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे। तर बघा, इथे पिठी साखर मी इथे 1 वाटी घेतलेली आहे। तुम्हाला जर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुम्ही अजूनही 2-3 चमचे पिठी साखर घालू शकता, पण हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे, त्यामुळे वरतून काही पिठी साखर घालण्याची आवश्यकता नाही। 1 वाटी पिठी साखर पुरेशी होते।
आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। इथे फेटायची खूप मेहनत लागते। तुम्हाला असं फेटून नको असेल तर तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता, मिक्सरमध्ये लगेचच होतं ते, पण मी इथे हातानेच फेटून घेतलेलं आहे। असं फेटून घेतल्याने टेस्ट तर अजून छान येते। जसं आपण फेटत जाऊ तसं ती साखर मेल्ट होते आणि आपलं श्रीखंड इथे तयार होतं। बघा, या पद्धतीने असं आपल्याला फेटायचं आहे। इथे 15 ते 20 मिनिट फेटायलाच लागलेले आहेत। तर हे मी सगळं असं विस्करनीच फेटून घेतलेलं आहे। तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे। तर बघा, इथे मी काजूचे काप घालून घेते आणि थोडेसे आपल्याला गार्निशिंगसाठी ठेवायचे। तर बदामही घालून घेत आहे आणि थोडेसे बदाम पण ठेवलेले आहे गार्निशिंगसाठी। त्यानंतर इथे पिस्त्याचे काप आहेत, तर पिस्ता हे आपल्याला थोडासा ठेवायचा आहे गार्निशिंगसाठी। त्यानंतर इथे हे मी दुधात भिजवून घेतलेलं आहे केसर, तर हे केसर पण इथे मी घालून घेते। त्यानंतर तुम्हाला इलायचीचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही इथे इलायची पावडरही अर्धासा चमचा घालू शकता। आणि पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं फेटून घ्यायचं आहे। तर बघा, इथे आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे। आता आपण एका बाउलमध्ये काढून गार्निश करू। बघा, या पद्धतीने खूप सुंदर असं हे श्रीखंड इथे तयार झालेलं आहे। आमच्याकडे गुढीपाडव्याला स्पेशल श्रीखंडाचाच बेत असतो। तर बघा, या पद्धतीने इथे मी एका बाउलमध्ये आता काढून घेतले आणि याला आता आपण थोडंसं गार्निशिंग करू। जे आपले ड्रायफ्रूट्स उरलेले आहेत ते थोडे थोडे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। बघा, काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप आपल्याला यामध्ये वरतून घालून घ्यायचे आहेत आणि थोडंसं केसरही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपल्या इथे श्रीखंड तयार झालेलं आहे। तर रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा। तुमच्या कमेंटने नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळतं। तर बघा, इथे या पद्धतीने आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे। बघा, थोडं जवळून दाखवते, खूप सुंदर इथे हे श्रीखंड तयार झालेलं आहे। तर आता पुढील रेसिपी आम्रखंडाची दाखवत आहे। तर त्यासाठी बघा, हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। तर इथे मी 2 रेसिपी दाखवणार आहे। तर प्रथम एक मी दाखवली ती श्रीखंड आणि आता दाखवत आहे आम्रखंड। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर इथं हा पाव किलो चक्का घेतलेला आहे। 1 लिटर दुधाचं दही बनवून कॉटनच्या कपड्यामध्ये ते दही बांधून ठेवलं होतं रात्रभर आणि त्याचा हा चक्का तयार झालेला आहे। तर हा 1 लिटर दुधापासून पाव किलो चक्का। त्यानंतर दुधात भिजवून थोडंसं केसर घेतलेलं आहे, 1 वाटी पिठी साखर घेतली आहे, 1 आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे, अर्धा चमचा इलायची पावडर घेतलेली आहे, बदामाचे काप घेतलेले आहेत 5-6 बदामाचे आणि 3-4 पिस्त्याचे काप घेतलेले आहेत। तर चला बनवू आता आम्रखंड। तर एक बाउल घेतलेला आहे, त्यावरती एक गाळणी घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला हा चक्का घालून घ्यायचा आहे आणि हा गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण पुरण गाळतो त्याच पद्धतीने आपल्याला हा चक्का सगळा गाळणीतून गाळून घ्यायचा आहे। तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता, मिक्सरमध्ये चक्का घालून फिरवून घ्यायचा, होतो अगदी व्यवस्थित, परंतु मी इथे गाळणीने असं गाळून घेते, गाळणीने छान होतो। तर बघा, या पद्धतीने आता सर्व आपल्याला गाळणीतून चक्का गाळून घ्यायचा आहे। तर बघा, इथे सर्व गाळून झालेला आहे चक्का। बघा, तर हा 1 वाटी चक्का आहे। तर 1 वाटी चक्क्यासाठी आपल्याला 1 वाटी पिठी साखर घ्यायची आहे। तर बघा, इथे 1 वाटी पिठी साखर मी घालून घेते आणि ही पिठी साखर आता आपल्याला या चक्क्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। अगदी व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। तर चक्का इथे जास्त आंबट असेल, म्हणजे दही जर जास्त आंबट असेल तर चक्का आंबट होतो आणि जास्त जर आंबट असेल तर आपण आपल्या साखर अजून घालू शकतो किंवा कमी जास्त करू शकतो साखर। आणि आंबा पण जर जास्त आंबट असेल तर अजून आपण
साखर थोडीफार जास्त घालू शकतो. अजून 2-3 चमचे वगैरे जर घालायचे असेल तर घालू शकतो. पण हे प्रमाण एकदम व्यवस्थित परफेक्ट आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घाला. बघा इथे आता आपलं साखर चक्क्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे. बघा या पद्धतीने सर्व आता मिक्स करून घेतलेलं आहे. बघा आपल्याला हे व्यवस्थितच फेटून घ्यायचं आहे, अगदी एक जीव होईपर्यंत. बघा तुमच्याकडे हँड ब्लेंडर किंवा व्हिस्कर असेल तर त्याच्या सहाय्याने तुम्ही फेटू शकता. तर बघा इथे आपलं आता हे श्रीखंड फेटून झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला आंब्याचा पल्प घालून घ्यायचा आहे. तर मी इथे अगोदर 2 चमचे आंब्याचा पल्प घालून घेते, म्हणजे आपल्याला लागेल तसाच थोडा थोडा घालायचा आहे. बघा आंब्याचा पल्प घालून पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आंब्याचा पल्प घातल्यानंतर कलरही चेंज झालेला आहे. व्यवस्थित आम्रखंडाचा जो कलर असतो तो व्यवस्थित आलेला आहे. त्यासाठी आपल्याला आंबा असा केशरी कलरचा घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित कलर येतो आम्रखंडाला. बघा इथे आता हे फेटून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला अजून थोडासा 2 चमचे आपल्याला आंब्याचा पल्प घालायचा आहे. बघा म्हणजे जसं लागेल तसाच पल्प आपल्याला थोडा थोडा करून मिक्स करायचा आहे. बघा आपल्याला कलर कसा पाहिजे त्यानुसार आपण, आणि टेस्ट पण थोडीफार आली पाहिजे त्याला आंब्याची, तर त्या म्हणजे पद्धतीने इथे आंब्याचा पल्प घालून घ्यायचा आहे. आंब्याचा पल्प मी फक्त साधा आंब्याचा जो गर असतो तो काढून घेऊन मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि त्याचा पल्प बनवून घेतलेला आहे. त्यात काहीही घातलेलं नाही किंवा शिजवून घेतलेला नाही आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर घालून घ्यायची आहे आणि हे जे बदामाचे काप करून घेतलेले ते घालून घ्यायचे. पण आपण गार्निशिंगसाठी थोडेसे बाजूला काढून ठेवू. बाकी राहिलेले बदामाचे काप यामध्ये घालून घ्यायचे. आपल्याला हवे त्या पद्धतीने आपण ड्रायफ्रूट घालू शकता. बघा इथे मी 5 ते 6 बदाम हे कट करून घेतलेले होते असे. त्यानंतर पिस्तासुद्धा आपल्याला थोडाफार गार्निशिंगसाठी ठेवायचा आहे आणि बाकी राहिलेला पिस्ता यामध्ये घालून घ्यायचा आहे. थोडा मी जाड असा बाजूला काढून घेतला आहे गार्निशिंगसाठी. बाकी यामध्ये सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सुंदर, खूप टेस्टी आणि एकदम म्हणजे जे रेडीमेड आम्रखंड मिळतं त्याच पद्धतीने हे आम्रखंड तयार होतं. नक्की ट्राय करा. बघा या पद्धतीने आता आपलं हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. इथे फक्त फेटायलाच थोडीशी मेहनत लागते, बाकी सर्व कमी वेळेत होणार आहे. त्यानंतर आपल्याला हे जे केसर आहे ते केसरही घालून घ्यायचे आहे आणि अगदी 1-2 काड्या आपल्याला गार्निशिंगसाठी ठेवायच्या आहे. पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये. बघा खूप सुंदर आणि खूप म्हणजे कलरफुल असं हे आम्रखंड इथे तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण हे फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचं आहे आणि नंतर एका बाउलमध्ये आपण किंवा डिशमध्ये आपण सर्व करू. तर बघा मी आता एका डिशमध्ये इथे काढून घेते. खूप सुंदर झालेलं आहे. आणि थोडंसं आपल्याला हे गार्निश करून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये हे बदामाचे काप वगैरे मी घालून घेते. आता प्रथम पिस्ता घालून घेतलेला आहे, नंतर बदामाचे काप घालून घ्यायचे आणि थोडंसं केसर आपल्याला घालून घ्यायचे. अगदी 1-2 काड्या केसर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे. तर बघा इथे आपलं हे आम्रखंड तयार आहे.
तर इथे श्रीखंडही तयार आहे आणि या दोनही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंटने नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग.